नमस्कार मुलांनो, आज आपण मराठी व्याकरणातला एक महत्त्वाचा भाग शिकणार आहोत, तो म्हणजे नाम। तर मित्रांनो, नाम म्हणजे काय? तर चला आज आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। तर मुलांनो, नाम म्हणजे व्यक्ती, वस्तू, प्राणी, स्थळ किंवा भावनांचे जे नाव असते त्याला आपण नाम असे म्हणतो। याविषयीचे काही उदाहरण आपण बघूया। तर बघा, राम हे व्यक्तीचं नाव आहे, कुत्रा हे प्राण्याचं नाव आहे, पुस्तक हे वस्तूचं नाव आहे, शाळा हे जे नाव आहे ते स्थळाचं नाव आहे, आणि आनंद हे जे नाव आहे मित्रांनो ते भावना दर्शवते। अशा पद्धतीने मित्रांनो नामाचे काही उदाहरण आपण बघितले। मुलांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, नामाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही। त्याविषयी आपण एक उदाहरण बघूया। राम शाळेत जातो। इथे राम हे नाम आहे। तर मित्रांनो, आज तुम्हाला नाम म्हणजे काय याविषयी अधिक माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला समजलं असेल की नाम काय असते। तर चला आता तुम्हाला एक होमवर्कसाठी मी प्रश्न देतो, त्याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून द्यायचं आहे। तर चला, उदाहरण असं आहे, आई जेवण बनवते। तर मित्रांनो चला लगेच कमेंट करा का या वाक्यामध्ये नाम कोणतं आहे। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आम्हाला जर आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या अभ्यासू मित्रांना शेअर करा। धन्यवाद।